मस्त पाण्यात धमाल केल्यानंतर रेन डान्स चालू झाला आणि मग आम्ही सगळ्याच गेलो रेन डान्स करायला. आणि तुम्ही इथे बघू शकता यांनी सगळ्यांनी तर सुरुवात केलेली पण आहे. मी व्हिडिओ घेत उभी होती आणि यांचा छान असा दंगा चालू होता. यानंतर मग त्यांनी पण मला बोलवून घेतलं. मग मी आपला सेल्फी स्टिक नेलेला, त्याला मी मोबाईल अटॅच केला आणि त्याच्यावर मोबाईल लावून मग मी सुद्धा गेले डान्स करायला. आणि इतकं भारी वाटत होतं ना, तुम्हाला काय सांगू. असं वाटत होतं की खरोखरच असा पाऊस पडतो आहे आणि त्या पावसामधला जो आनंद आहे तो आम्ही घेतो आहे. खरं तर ना यावर्षीच्या म्हणजे पावसाळ्यात पाऊस तर काय कायम चालूच आहे, पण ट्रीप झालीच नाही. मला वाटतं तीच मज्जा आणि तोच आनंद आत्ता पावसाचा मी घेते असं मला वाटतं आहे. आणि इतकी धमाल केली ना आम्ही, इतकी मस्ती केली, एवढी मज्जा केली ना, तुम्हाला काय सांगू. एवढं छान म्हणजे त्यांनी आता हे केलेलं आहे ना, डेव्हलप केलं ना, त्याच्यामुळे खूप भारी वाटतं. खूप म्हणजे खूप भारी वाटतं. आणि नक्की 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 तुम्ही जा, कारण खूप म्हणजे खूप मस्त आहे. जेवणही खूप छान आहे, नाश्ताही खूप छान आहे. त्याचसोबत आपल्याला खूप सारे गेम्स आहेत आणि राईड आहेत आणि खरंच खूप म्हणजे खूप भारी आहे. आणि अजून एक म्हणजे आम्ही ज्यावेळेस डान्स करत होतो ना, तर तिथे ही एक छोटी मुलगी आली होती आणि तीसुद्धा खूप म्हणजे अशी उत्सुक होती नाचण्यासाठी आणि मीनाक्षी तिला घेऊन आली. त्यानंतर काय त्या मुलीनं जो राडा केलेला आहे तुम्ही आता ते समोरच बघा. किती सुंदर अशी नाचलेली आहे. जसं आपण करू ना त्या पद्धतीने ती करत होती आणि मस्त असं तिने एन्जॉय केलेलं आहे. पडलं पण स्वतःला सावरत त्यातसुद्धा जसं आपण करू ना तसं ते करत होतं. आणि गाणं बंद झालं की ती म्हणायची थांबा, पुन्हा गाणं लागणार आहे, जाऊ नका, थांबा. आणि काय म्हणजे तो एक वेगळा आनंद त्या मुलीने सुद्धा घेतलेला आहे. खरंच खूप भारी वाटलं. आपलं बालपणच आठवलं. म्हणजे बालपणी माहीत नाही एवढी मजा केली की नाही ते, पण आत्ता तरी नक्कीच करते आहे. आणि खरंच खूप सुंदर अशी म्हणजे ही जी मज्जा मस्ती केलेली आहे ना, म्हणजे एकदम भारी वाटलं. आणि त्यात ज्या बालमैत्रिणी आहेत त्यासोबत असताना तर जो आपण धिंगाणा घालतो, जो आपण राडा घालतो ना, त्याची तर बात ही कुछ और होती है यार. आणि खरंच खूप मजा आली आणि छान असं सगळ्यांनी एन्जॉय केला. कसं आम्ही सगळे आधी होते ना त्यावेळेस आम्ही बाकीच्या राईड वगैरे करून घेतल्या आणि मग जेवण केल्यानंतर मग आम्ही गेलो. त्याच्यामुळे कोणीही नव्हतं आणि मस्त मज्जा करता आली आणि एकदम धमाल केली. त्यासोबत ही छोटी चिमुरडीसुद्धा आम्हाला होती आमच्यासोबत नाचायला. तर तिनेसुद्धा एवढी मजा केली आणि एवढा एन्जॉय केला ना की तुम्हाला काय सांगू. खरंच तर मस्त एन्जॉय करून झालेला आहे. आणि अजून तुम्हाला महत्त्वाचं दाखवायचं म्हणजे तर या दीदीनं तुम्ही पाहिलंच आहे आमच्याबरोबर खूप छान असा डान्स केलेला आहे आणि मस्त एन्जॉय केलेला आहे. कसं वाटलं तुला? कसं वाटलं? मस्त मस्त वाटलं. छान वाटलं. रॉक डान्स बघा, खूप छान असा सुंदर असा डान्स केलेला आहे आणि खूप छान वाटतं. चलो बाय 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 करो बाय करो बाय करो बाय बाय. अजून सुद्धा नाचायच्या मूडमध्ये आहे तर खूप छान असा एन्जॉय झालेला आहे. आणि आता झाली आहे सुट्टी. आम्ही निघालो आहोत आता घरी. पण घरी जायच्या आधी थोडं अजिंक्य तारा वगैरे जायचं म्हणतो. तर आता बघूया, तिथून चेंज करून निघतो आणि मग बघूयात आपण म्हणजे पुढे
जायला म्हणजे किती वेळ लागतो आणि म्हणजे वेळेमध्ये आपल्याला अजून 2 मेंबर सोडायचे आहेत लवकर घरी. तर चला मस्त आता चेंज करून घेतो. चला तर मस्त असे सगळे तेलकटलेले आहेत, काळवणलेले आहेत आणि आता निघालो आहोत घरी. सगळ्यांनी चेंज केलेलं आहे आणि ओले ओले केस आहेत त्याच्यामुळे थोडंसं. तर आता खूप छान वाटलं, मस्त इथला दिवस गेलेला आहे आणि आता थोडंसं बाहेर पडतो आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलू. तर मंडळी, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे खूप छान असं आपलं म्हणजे इथलं जे आजचा जो दिवस आहे तो खूप छान पद्धतीत गेलेला आहे आणि खूप छान वाटलं, एकदम फ्रेश वाटलं. आणि इथली जी सोय वगैरे आहे ना ती एकदम सोयीस्कर आहे आणि खूप छान आहे, खूप म्हणजे खूप छान आहे. तर त्यासाठीच मी तुमच्यासोबत म्हणजे तुम्हाला ज्या इथल्या व्यक्ती आहेत मेन, तर त्यांना मी थोडंसं भेटवते, त्यांची ओळख करून देते. तर हे आहे सर्वा इथले श्री शहाजी साळुंखे. तर सर, खूप छान पद्धतीने तुम्ही म्हणजे पूर्ण नियोजन केलेलं आहे आणि जे डेव्हलपिंग पण तुमचं अजून चालू आहे ना ते सुद्धा खूप सुंदर आहे आणि खूप छान वाटते. पर्यटन खुश होत आहेत आणि त्यांना आनंद मिळतो आहे की आपण एवढ्या ह्याच्यामधून सुद्धा म्हणजे तुम्ही जे काही ठेवलेली आहे म्हणजे त्याची जी ठेवतानाच काय केलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जे आपण पॅकेज ठेवले ते पॅकेज ठेवतानाच एक मध्यमवर्गीय आणि सर्वांना ते घेता यावं आणि फॅमिलीला, लहान मुलांना आनंद देता यावा याचा प्रयत्न करतोय. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही म्हणजे ते सगळं नियोजन केलेलं आहे. शिवाय त्यात अजून तुमचं म्हणजे चालू आहे काही नवीन आता बऱ्यापैकी आलंय होत आणि जे ॲडव्हेंचर गेम आहेत ते आत्ताच चालू झाले. हो, ते आपण आता, कारण आम्ही लास्ट टाइम आलो होतो त्यावेळेस नव्हतं. हो, आणि स्विमिंग पूल चालू झालेलं, नवीन मिनी वॉटर पार्क वगैरे हे सगळं आता लोकांना आवडते, खूप आवडते. जेवणाची सुद्धा उत्तम सोय आहे, खूप छान आहे. कारण आपण सकाळचा नाश्ता सुद्धा आपण घेतलेला आहे, त्याची सुद्धा तुम्ही ऐकलंच आहे आधीच की म्हणजे कशा पद्धतीचा नाश्ता होता, स्वाद कसा होता. त्याचनंतर आपण जेवणही केलेलं आहे आणि जेवण झाल्यानंतर आपल्याला आईस्क्रीम सुद्धा आहे आणि ते सगळं आपल्याला आपल्या पॅकेजमध्येच मिळून जातं. तर खरंच खूप सुंदर. आता काय केलेलं आहे, तुम्हाला डिस्टर्ब करतोय, आता काय केलेलं आहे, आता शाळेच्या सहली चालू होतात. बरं, त्यामुळं आवर्जून शाळेच्या सहलीला एक वेगळं पॅकेज तयार केलेलं आहे. त्यामध्ये आता लहान मुलांना एन्जॉय करता यावं असं भरपूर ऍक्टिव्हिटी आपण त्यामध्ये ऍड केलेले आहेत. आता किल्ले पर्यटन एक नवीन केलेलं आहे, खूप छान. तुम्ही पाहिलं असेल, 28 किल्ले आहेत. आता रायगड एक तिथं आता उद्या बसेल, म्हणजे अशा पद्धतीचं केलेलं आहे की शाळेच्या सहलींना पण फॅमिली आणि म्हणजे वयोवृद्ध असो किंवा लहान मुलं असो सगळ्यांना आनंद घेता यावा. बरोबर. तर थँक्यू सो मच सर, खूप छान. तुमच्यामुळे हे शक्य झालं आणि आम्हाला सुद्धा त्याचा आनंद घेता येतोय. आम्हालाच काय तर आपल्या जिल्ह्याच्या बाहेरील सुद्धा लोक खूप येतात, पर्यटन येतात. 10 ते 12 देशाची लोक पण येऊन गेलेत आपल्याकडे. हो, मस्त. बघा किती छान लोक पण पर्यटक आलेले. बरं, खूप छान. चालेल, असंच हेच चला. नक्की सर. आणि आम्ही तेवढं जास्त म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न नक्कीच करतो आहोत. तर थँक्यू सो मच. चला, तर आता इथून निघत आहोत पुढे. आणि आता पुढे कुठे जायचं आहे? बरं, अजिंक्य तारा जायचं ठरलेलं आहे आणि आता निघालो आहोत अजिंक्य ताऱ्यावर. सगळ्या पेंगळल्यात, सगळ्या चिडी चुप झालेत, काय नाचल्यात म्हणून. होय, त्यामुळे. तर आम्ही आलो आहोत शेंद्र्याच्या इथे सुंदर असं हे तुळजाभवानी मंदिर पाहण्यासाठी. तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे. म्हणतात काळ्या पाषाणातलं आहे, पण मला असं वाटतं हे कलर फक्त केलेला आहे, पण खूप सुंदर वाटतं आणि एकदम प्रसन्न असं वातावरण इथलं आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊन पहिलं देवीचं दर्शन घेऊयात आणि मग तुम्हाला मी थोडासा आजूबाजूचा परिसर दाखवते. तुम्ही ते बघू शकता, छान असे हे झुंबर आणि बाजूने पूर्ण असे हे ज्या कमाने आहेत, किती सुंदर दिसतात. आणि हा कासव तर आपल्याला प्रत्येक मंदिरामध्ये पाहायला मिळतोच. पुढे आहे देवीच्या होमासाठी केलेला इथे कुंड, हा होमाचा कुंड आहे आणि इथून पुढून आपल्या देवीचं दर्शन बघा किती छान दिसते देवी. तर चला, इथून पाहण्यापेक्षा थोडंसं पुढे जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकता,
कशी आहेस? खूप खूप शाळा सोडल्यानंतर आज भेटतोय. भारी भारी. जरा लवकर तरी यायला पाहिजे होतं सातारमध्ये राहायला. होते त्यांचा नव्हता. ते आजारी आहेत अगं, लक्ष्मीपूजनाचे. ते आजारी आहेत म्हणजे कुठे माहितीये का, त्या कमांडला आहेत ऍडमिट पुण्याला. हा, त्यांचा हात मोडलाय आणि पडलेत त्या मिलिटरी हॉस्पिटल मध्ये. होय. ते काय करतात दीर? ते मोठे ते पुढारी गोवे तुमच्या. मला खूप छान वाटलं आमच्या मैत्रिणीला सखीला भेटून. आणि जवळजवळ 24-25 वर्षानंतर आम्ही भेटतो आहोत आणि असं समोरासमोर भेटून बसून छान तिच्याशी गप्पा मारल्या. खूप छान वाटलं. सोनाली तू आज आली नाहीस, तुला मिस केला. मला पण खूप वाईट वाटत होतं. तर चला सगळेच गेले आहेत तर आता निघतो आहोत आपापल्या घरी. सोनाली बाय. नक्की 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 येऊ. बाय बाय. चलो ए दीदी चल, बड़ू चल. चलो बाय बाय. बाय बाय. खूप छान वाटलं, मस्त दिवस गेला आजचा. बाय. तर फ्रेंड्स मी आत्ता आली आहे घरी आणि आता लगेचच आवरून जायचं आहे दुसऱ्या कार्यक्रमासाठी. तर अगं म्हणजे स्नोव कसे बसले माझे बाबू. स्नव्या कोण नाही तुझ्या बरोबर खेळायला? कोण नाही माझे बाबू बरोबर खेळायला? हा हो पिल्लू बॉल. अगं म्हणजे गुंडी. कसलं भारी बसलं बघा, छान. आणि चला आता आले आहे, पटकन आता आवरते आणि निघते. नंदुबाईंच्या दिराच्या मुलाचा गावदेव सोहळा आहे आणि तिकडे जायचं आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ नाही आहे. क्विक चेंज करायचं आहे आणि लगेच पुढच्या कार्यक्रमाला निघायचं आहे. तर चला लगेच चेंज करते आणि निघते. क्विक रेडी झालेली आहे आणि अवघ्या 10 मिनिटातच आवरलेलं आहे. आता निघतो आहोत कार्यक्रमासाठी. गावदेव कोण कोण आले? तर चला आम्ही मेंबर्स निघालो आहोत गावदेवसाठी परकंदीला. मी निघालं तर स्नव कसलं ग ओरडतंय. आता दरवाजाकडे गेले ते बघा. ओ बाळा काय? आम्ही लगेच येणार आहे सोनू, बाहेर नको येऊ तू. लगेच येणार आहे बबडा. अगं म्हणजे बाळ लगेच येणार लजा. हो लगेच येणार मागाली. कसलं ग बारक्या पोरासारखं मागं लागतंय. आता नको आता नको, परतच्या वेळेस तुला घेऊन जाणार. हा काय घेऊन जाणार माझ्या बाळाला. बाय. घरातच बसाच ना. हां ओ ग माझ्या राजा. हो रुसलं ग रुसलं. कसलं बेकार वाटतंय ग माझ्या राजा. बघतंय. हो लगेच येणार आहे माघारी. हो लगेच येणार आहे. कशाला
विस्तारताय ग जैष्णव इथं जी ग बसलंय बाबू. हो आलं आलं आलं. खिडकी खोला, खिडकी खिडकी खोला. हो हो आलं. खिडकीतच ग बसून राहिले ते, दरवाजा उघडायची वाट बघते. आलं 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 आलं. श्नवा श्नव्या. तर आता वाजले आहेत 11:15 आणि आता आलो आहोत घरी. आणि आज खरं तर आहे ना जाम कंटाळा आलेला आहे. तर एकंदरीत आजचा हा असा पूर्ण दिवस म्हणजे मस्त असा हा दिवसभराचा एन्जॉय. आणि त्यानंतर थकून भागून आल्यानंतर सुद्धा गावदेवसाठी म्हणजे आम्हाला पुन्हा जावं लागलं. तर असा हा छानसा दिवस आणि असा हा पूर्ण दिवसाचा शेड्यूल तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि तसं म्हणजे महत्त्वाचं आणखीन तुम्हाला सांगायचं म्हणजे जानकी टुरिझम जे आहे ना, जानकी ॲग्रो टुरिझम खरंच खूप सुंदर आहे मंडळी. आणि मी आधी जेव्हा गेली होती तर त्यावेळेस म्हणजे एवढं हे नव्हतं, पण आता त्यांनी एवढं डेव्हलप केलं ना, एवढे नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आणि खूप छान गेम्स वगैरे आणि म्हणजे जे रेन डान्स वगैरे जे आहे. स्विमिंग टँक एकच होता, आत्ता जवळजवळ 3 केलेले आहेत. 1 2 3 4 केलेले आहेत आणि खूप छान पद्धतीत केलेले आहेत. मस्त वाटतं एकदम असं म्हणजे पैसा वसूल होऊन जातो. तर नक्कीच कधी जर तुम्हाला जावंसं वाटलं तर नक्की जानकी ॲग्रो टुरिझमला तुम्ही नक्कीच जा. तुम्ही ऑनलाईनसुद्धा सर्च करून तुम्ही बघू शकता आणि त्याची पूर्ण माहिती घेऊ शकता. खूप सुंदर आहे आणि अगदी थोडक्या पैशामध्ये खूप सारी मज्जा आहे. तरी आम्हाला वेळ कमी मिळाला त्याच्यामुळे आमच्या राईड वगैरे राहिला. बैलगाडीची राईड आहे, ट्रॅक्टरची राईड आहे आणि खूप छान आहे. मामाचं गाव बघायला मिळतं पूर्ण फिरून आपल्याला आणि आपलं बालपणच आठवतं. खरं तर खरंच खूप मस्त आहे. तर असो, चला मी आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की 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 कमेंट्स करून सांगा. आणि चला भेटूयात मग पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय.